Good morning, student. I am Mr. Vikas Avraran Singh from Krishna Mahavidyalaya Rector Budruk, Department of Chemistry. Today I will deliver 8th lecture on the topic halogen derivatives. In last lecture, I will discuss nucleophilic substitution reaction. In this lecture, I will discuss remaining nucleophilic substitution reactions. So first, reaction with alcoholic silver cyanide. When an alkyl halide react with alcoholic silver cyanide, it gives alkyl isocyanates. General reaction बघा, alkyl halide represented by Rx. You are familiar with this Rx. React with alcoholic silver cyanide gives alkyl isocyanate, that is RNC plus AgX. Dear student, in last lecture I had discussed the reaction with alcoholic KCl. In this lecture, in this reaction, alkyl halide react with alcoholic KCl, it gives alkyl cyanide or nitrile. ज्यावेळेस इथं पोटॅशियम सायनाइड असेल त्यावेळेस इथं RCN लिहितोय, परंतु ज्यावेळेस सिल्वर सायनाइड आपण लिहितोय, अल्किल हॅलाइड बरोबर ट्रीटमेंट करतोय, त्यावेळेस मात्र आपण लिहितोय काय NC, दॅट इज कॉल्ड ॲज आयसोसायनाइड. ज्या ज्यावेळेस अल्किल हॅलाइडची अल्कोहोलिक सिल्वर सायनाइडवर ट्रीटमेंट होईल त्यावेळेस अल्किल आयसोसायनाइडच प्रॉडक्ट तयार होणार, हे लक्षात ठेवा. CN NC मध्ये फरक. कुठलं रिएजंट वापरल्यानंतर CN आहे, कुठला रिएजंट वापरल्यानंतर NC लिहायचं आहे, हे इथं बाय हार्टच करायचं आहे. दॅट इज RX प्लस AgCN गिव्स RNC प्लस AgX. फॉर एक्झाम्पल, मिथिल क्लोराइड when heated with alcoholic silver cyanide, it gives methyl isocyanide plus silver chloride. KCl जसं होतं तेच होतं. इथं AgA म्हणून AgCl. इथं फक्त बदल काय झाला आहे, KCl घेतलं की इथं आयाचा CN आपण लिहितोय, AgCN घेतलं की फक्त N पहिल्यांदा लिहायचं आणि C नंतर लिहायचं आहे. एवढं मात्र या रिॲक्शन्समध्ये लक्षात असणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. दुसरी रिॲक्शन आहे, दॅट इज रिॲक्शन विथ अल्कोहोलिक अमोनिया. आता अल्कोहोलिक अमोनिया बरोबर काय होते, सगळे विद्यार्थी मित्र तुमच्या एक लक्षात आलं असेल, जे आपण स्टेटमेंट करतोय त्याचा सुरुवात आपली सारखीच आहे बघा, फक्त रिएजंट बदलायचे आणि प्रॉडक्ट फक्त लक्षात ठेवायचे. पहिलं सेंटेन्स पहिल्या रिॲक्शन पासून शेवटच्या रिॲक्शन पर्यंत सारखंच राहणार आहे, त्यामध्ये बदल होणार नाहीये. अल्किल हॅलाइड व्हेन हीटेड विथ, ट्रीटेड विथ, बॉइल्ड विथ, हे सगळं सारखं आहे, फक्त रिएजंट आणि प्रॉडक्ट एवढंच लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे या पद्धतीने तुम्ही अभ्यास केला गेला पाहिजे. बघा इथेही तेच आहे, व्हेन अल्किल हॅलाइड इज हीटेड विथ, एकतर हीटेड शब्द लिहायचा किंवा बाणावरती ट्रायंगल काढणं गरजेचं आहे. ट्रायंगलचा अर्थ काय आहे, हीट केलेला आहे, हे लक्षात ठेवा. When alkyl halide is heated with alcoholic ammonia solution, alkyl amines are formed. म्हणजे ज्या वेळेस आपण अल्किल हॅलाइडची ट्रीटमेंट किंवा हीटिंग अल्कोहोलिक अमोनिया बरोबर करू त्यावेळेस आपल्याला अल्किल अमाइन्सच तयार होणार आहेत. ही रिॲक्शन कशी होते, जनरल रिॲक्शन बघा, RX प्लस अमोनिया, अल्कोहोलिक आहे NH3, H आणि X लिहायचं आहे. ह्या NH3 ची फोड कशी करतोय आपण, HNH2, HX आणि राहिलेला NH2 ग्रुप आहे असं लिहायचं आहे. RX प्लस NH3 गिव्स RNH2 प्लस HX, म्हणजे अल्किल अमाइन तयार. एक्झाम्पल बघा, when methyl chloride is heated with alcoholic ammonia, it gives मिथिलामाइन. NH2 ग्रुप म्हणजे अमाइन.
म्हणजे तुम्ही मगाशीच मी पाठीमागच्या लेक्चरलाच आपण बघितलं 10 अल्केन ग्रुपची नावं पाठ करा, एक एक हायड्रोजन कमी करा, अल्किल ग्रुप पाठ करा, त्याला वेगवेगळे ग्रुप जोडा, Cl, Br, आयोडीन, फ्लोरीन, OH, NH2, Cn, NC आणि मग त्याची नावं लिहायला पाठ करा. एवढं तुम्ही पाठ केलं तर कुठलीही रिॲक्शन लिहित असताना अडचण येणार नाही. तसंच इथंही आहे, when methyl chloride is heated with alcoholic ammonia it gives methylamine. म्हणजे मिथिल क्लोराइडचा फॉर्म्युला CH3Cl प्लस NH3 CH3NH2 प्लस HCl. इथं Br घेतलं तर काय CH3Br, मिथिल ब्रोमाइड heated with alcoholic ammonia gives methylaminच. आयोडाइड घेतला मिथिल आयोडाइड तरी प्रॉडक्ट तोच आहे, बदल होतोय का नाही. म्हणजे इथं आपण रिॲक्शन काय करतोय, काय पाठ करतोय हे लक्षात ठेवा. ह्या बाय हार्ट रिॲक्शन्स आल्या पाहिजे. जोपर्यंत तुम्ही पाटी पेन्सिलवर त्या रिॲक्शन लिहित नाही सगळ्या, ॲटलिस्ट 10 नावं पाठ पाहिजे. कशाची? मिथेन आपल्या अल्केनची, अल्किल ग्रुपची, तर आपल्याला हे लिहिता येईल. अन्यथा ह्या रिॲक्शनमध्ये काय कुठला मिथिल क्लोराइड कुठला मिथिल ब्रोमाइड काही कळणार नाही. त्यामुळे ही नाव पाठ करा, रिॲक्शन घटवा, तुम्हाला 2 पैकी 2 मार्क्स ह्या रिॲक्शनचे मिळणारच, हे लक्षात ठेवा. सो मिथिल क्लोराइड रिॲक्ट विथ अमोनिया इट गिव्स मिथिल अमाइन प्लस HCl. ही सिंपल सगळ्या काय रिॲक्शन्स आहेत. नेक्स्ट आहे रिॲक्शन विथ अल्कोहोलिक सोडियम अल्कॉक्साइड. दॅट रिॲक्शन इज कॉल्ड ॲज विल्यमसन सिंथेसिस. या रिॲक्शन मध्ये आपल्याला इथर तयार होणार आहे. काय तयार होणार आहे? आपल्याला इथर तयार होणार आहे. म्हणजे विल्यमसन सिंथेसिस मध्ये आपल्याला इथर तयार कसे होतात बघा. When alkyl halide is heated with sodium alkoxide. आता हे सोडियम अल्कॉक्साइड पहिल्यांदा आपल्याला प्रिपेअर करावं लागतंय. ते प्रिपेअर कसं करतोय आपण? तर त्या प्रिपरेशनची मेथडमध्ये पहिल्यांदा ट्रीटमेंट आपण करतोय. कशाची ट्रीटमेंट करतोय? अल्कोहोलची आणि सोडियम मेटलची ट्रीटमेंट आपण करतोय. अल्कोहोल आणि सोडियम मेटलची ट्रीटमेंट केली की सोडियम अल्कॉक्साइड तयार होते आणि ह्या अल्कॉक्साइडची जर आपण हीटिंग अल्किल हालाइड बरोबर केलं की आपल्याला इथर तयार होतोय. आता इथर म्हटलं की 2 प्रकारचे इथर आहेत. त्या डिटेल्ड स्टडी तुम्ही पुढच्या टॉपिक मध्ये करणार आहातच, पण इथं लक्षात ठेवा 2 प्रकारचे इथर, एक सिमेट्रिक इथर, अनसिमेट्रिक इथर. म्हणजे ऑक्सिजनला दोन्ही लेफ्ट हँड राईट हँड साईडला 2 अल्किल ग्रुप सारखे अटॅच असतील त्याला सिमेट्रिक म्हणा. त्याच ऑक्सिजनला एक अल्किल ग्रुप वेगळा आहे दुसरा अल्किल ग्रुप वेगळा असे अटॅच झाला असेल त्याला मिक्स्ड इथर म्हणतोय आपण किंवा अनसिमेट्रिक इथर आपण म्हणतोय. आणि हे इथर ह्या विल्यमसन सिंथेसिसनं आपण प्रिपेअर करतोय. ही एक इथर प्रिपेअर करण्याची बेस्ट मेथड आहे, लक्षात ठेवा. आता डिटेल स्टडी तुम्ही इथर मध्ये बघणार आहात, पण इथं आपल्याला लक्षात ठेवा when alkyl halide are heated with sodium alkoxide, how will you prepare sodium alkoxide? तर sodium alkoxide is prepared by treatment of alcohol with sodium metal and therefore that sodium alkoxide heated बरोबर ह्याच्याबरोबर केलं की आपल्याला काय तयार होत आहे? इथर तयार होते. सो दॅट इज द बेस्ट मेथड टू प्रिपेअर इथर. हे केमिकल प्रॉपर्टी आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये बघतोय. ह्याचा डिटेल्ड अभ्यास तुम्ही इथर मध्ये करणार आहात. याची जनरल रिॲक्शन बघा. अल्कोहोलची ट्रीटमेंट सोडियम बरोबर आपण केली. अल्कोहोल रिप्रेझेंट बाय हायड्रॉक्सिल OH ग्रुप. सो ट्वाइस ऑफ ROH प्लस ट्वाइस ऑफ Na gives ट्वाइस ऑफ RONA प्लस H2. ही रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी 2 सोडियमचे ॲटम 2 अल्कोहोलचे मॉलिक्युल्स आपल्याला वापरावे लागतात आणि 2 सोडियम अल्कॉक्साइड चे मॉलिक्युल्स इथं प्रिपेअर होतात. दॅट इज ट्वाइस ऑफ RONA प्लस H2. रिॲक्शन कशी झाली? ट्वाइस ऑफ ROH प्लस ट्वाइस ऑफ Na gives ट्वाइस ऑफ RONA प्लस H2. आता हे आपण प्रिपेअर केलेलं सोडियम अल्कॉक्साइड आहे. अल्किल हालाइड बरोबर ट्रीट करतोय. मग अल्किल ग्रुप दोन्हीकडे वेगवेगळे समानात हे कळण्यासाठी आपण याला फक्त डॅश लिहिलाय. RX म्हणजे अल्किल हालाइड प्लस NaOR म्हणजे RONA. आपल्याला फक्त रिॲक्शन समजण्यासाठी मी इथे रिव्हर्स लिहिलेला आहे. NaOR डॅश गिव्स ROR डॅश. हा R डॅश म्हणजे कुठला? हा अल्कॉक्साइड मधला. हा R कुठला? अल्किल हालाइड मधला.
हे लक्षात ठेवा. दॅट इज RH प्लस NaOR डॅश गिव्स ROR डॅश प्लस NaX. म्हणजे काय झालं, इथं NX झालं, NH घेतलं होतं NX तयार झालं, KOH होतं KX तयार झालं, AgCN घेतलं AgX तयार झालं, बरोबर ना. अमोनिया घेतला तर त्यातला H आणि X HX तयार झालं. इथंही Na आणि X NaX तयार होते. राहिलेलं सगळं आहे असं आपण काय करतोय, अटॅच करतोय, ह्याचं रिप्लेसमेंट करतोय किंवा ह्याचं सबस्टिट्यूशन करतोय. कशानं, ORनं. म्हणून आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स म्हणतोय. दॅट इज ROR डॅश, दॅट इज द जनरल फॉर्म्युला ऑफ एन अवर इथर, दॅट इज ROR डॅश प्लस NX. याचं एक्झाम्पल आपण बघूया. When ethyl bromide is heated with alcoholic sodium ethoxide gives diethyl ether, that is called as simple or symmetric ether. डायइथिल इथर, डायइथिल, डाय म्हणजे दोन, इथिल म्हणजे इथिल ग्रुप आणि मध्ये ऑक्सिजन आहे. इकडे इथिल ग्रुप, लेफ्ट हँडला इथिल ग्रुप, राईट हँडला इथिल ग्रुप आणि दोन इथिल ग्रुप ऑक्सिजनला जोडलेले आहेत, म्हणून त्याला म्हणायचं आहे डायइथिल इथर. बघा रिॲक्शन, C2H5OBr प्लस NaOC2H5. आता NaOC2H5 मी इथं दाखवलेलं नाही तयार केलेला, तो तयार करायचा आहे मित्रांनो. कसा तयार करणार, आधी ही रिॲक्शन बघा मग बघू प्रिपरेशन. C2H5Br प्लस NaOC2H5 gives C2H5O C2H5, that is called as diethyl ether plus NaBr. आता हा प्रिपेअर कसा केला हो, तर इथिल अल्कोहोल दॅट इज C2H5OH twice of C2H5OH plus twice of Na gives twice of C2H5ONa plus H2. हे प्रिपेअर करायचं, हे लिहायचे रिॲक्शन, त्याशिवाय त्या रिॲक्शनचे मार्क्स फुल मिळणार नाहीत. त्यामुळे इथं पहिल्यांदा ह्याचं प्रिपरेशन दाखवायचं आणि मग ह्याच्यावर ट्रीटमेंट आणि मग तुमचा डायइथिल इथरचा प्रिपरेशन, दॅट इज द रिॲक्शन. तसंच दुसरी रिॲक्शन बघा. वेन इथिल ब्रोमाइड, वरचाच इथिल ब्रोमाइड घेतोय, हिटेड विथ अल्कोहोलिक सोडियम मिथॉक्साइड. आता बदलला, सोडियम मिथॉक्साइडच्या ऐवजी काय वापरलं आपण, आता सोडियम मिथॉक्साइड वापरलाय. मग काय मिळणार आहे, मिक्स्ड इथर मिळेल. कुठलं मिळणार, ऑक्सिजनला C2H5 एक ग्रुप आहे, CH3 ग्रुप एक आहे. अल्फाबेटिकल ऑर्डर पहिल्यांदा काय येणार आहे, E येणार, म्हणून इथिल ग्रुप नंतर मिथिल ग्रुप आणि मग इथर आपण लिहिलं. म्हणजे इथर हे कुठलं आलं, मिक्स्ड टाईपचं आलं, अनसिमेट्रिक आलं. म्हणून पहिल्यांदा त्याचं नोमेनक्लेचर करताना अल्फाबेटिकल ऑर्डरचं पहिला कोण येईल तो, नंतर मग आणि मग इतर शब्द, दॅट इज इथिल मिथिल इथर. म्हणजे हा इथिल ब्रोमाइड प्लस मिथिल काय लिहिलंय आपण इथं, सोडियम मिथॉक्साइड, NaO सोडियम O झाला आहे असाच. इथं इथिल आहे म्हणून इथं इथिल आलंय, इथं मिथिल आहे म्हणजे CH3 येणार. इट गिव्स C2H5O CH3 प्लस NaBr, दॅट इज कॉल्ड ॲज मिक्स्ड इथर, इथिल मिथिल इथर. म्हणजे अशा पद्धतीनं आपण काय करतोय, विल्यमसन सिंथेसिसनं मिक्स्ड इथर आणि सिमेट्रिकल इथर म्हणजेच आपल्याकडं सिंपल इथर, मिक्स्ड इथर प्रिपेअर करतोय. हे डिटेलमध्ये तुम्ही बघणार आहात कुठल्या टॉपिकमध्ये, इथरमध्ये बघणार आहात. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट मेथड आहे दॅट इज ॲक्शन ऑफ सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड. आता इथेही आपण काय करतोय, सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड घेतोय. आता कार्बॉक्झिलिक ॲसिडचा जनरल फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, RC डबल बॉन्ड OH, तो H रिप्लेस बाय Ag, तो झाला सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड. आणि त्या सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिडची अल्किल हलाइड बरोबर ट्रीटमेंट आपण करू. मग काय मिळेल, करस्पॉन्डिंग इस्टर्स मिळणार. आता मग अशी इथर मिळाले, आता इस्टर्स मिळणार आहे. बघा आता, व्हेन अल्किल हलाइड आर हिटेड विथ सिल्वर सॉल्ट ऑफ ॲसिड, इस्टर्स इज फॉर्मड. म्हणजे अल्किल हलाइडची ट्रीटमेंट आपण सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड बरोबर केली की इस्टर्स आपल्याला मिळतात. म्हणजे RC डबल बॉन्ड O R डॅश हा इस्टरचा फॉर्म्युला आपल्याला आहे. हा
Dear student, you are familiar with these words. In 11th standard, hydrocarbon, you have to know the different functional groups. त्यापैकीच हे आहे. त्यामुळे वेगळं काय मी इथं सांगत नाहीये, हे लक्षात ठेवा. तो टॉपिक जरा उघडा, मेंदूवर आपल्या धूळ पडली असेल तर बाजूला करा. आता लॉकडाऊन मध्ये आहोत आपण, त्यामुळे पुस्तकं धूळ खात पडलेली आहेत. ती जरा झटका. त्यातले फंक्शनल ग्रुप कुठले कुठले आहेत हे एका कागदावर लिहा आणि बाय हार्ट करा. मग तुम्हाला हे फंक्शनल ग्रुप्स वेगवेगळे कुठले असतील ते आठवतील आणि मग आपल्याला हे कंपाऊंड्स कुठले कुठले तयार होतात त्यांची नावं लक्षात येतील. तोपर्यंत येणार नाही. ठीक आहे. जनरल रिॲक्शन बघा. RCOAG इथे डबल बॉन्ड O राहिलेले बघा. डबल बॉन्ड OAG प्लस XR अल्किल हॅलाइड गिव्स RC डबल बॉन्ड OR dash plus AgX. When example, alcoholic silver acetate is heated with methyl chloride, it gives methyl acetate, that is CH3C double bond OAG plus Cl CH3 gives CH3C double bond OCH3 plus AgCl. So that is the action of silver salt of carboxylic acid. Next action है that is action of potassium nitrite. आता पोटॅशियम नायट्राइट बरोबर ट्रीटमेंट केले की काय मिळते आपल्याला? अल्किल नायट्राइट्स मिळतात. कशी ट्रीटमेंट होते बघा. वेन पुन्हा सेम अल्किल हॅलाइड्स तेच आलं. आर हीटेड विथ पोटॅशियम नायट्राइड. अल्किल नायट्राइट इज ऑब्टेन्ड. जनरल रिॲक्शन पुन्हा तशीच आली. KO N डबल बॉन्ड O प्लस XR RX मी फक्त उलट लिहिलंय. हा अल्किल हॅलाइड, हा पोटॅशियम नायट्राइड KNO2 म्हणजे नायट्राइड. KO N डबल बॉन्ड O प्लस XR गिव्स RO N डबल बॉन्ड O प्लस KX. म्हणजे हा K आणि X फक्त इथं रिप्लेस होईल. KX प्लस त्यानंतर RO N डबल बॉन्ड O म्हणजे NON डबल बॉन्ड O हा इथं आपण जोडला मगासारखा. बदल काय केलाय का? नाही. मग साधं आहे, एवढं आलं पाहिजे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. वेन पोटॅशियम नायट्राइड इज हिटेड विथ मिथिल क्लोराइड इट गिव्स मिथिल नायट्राइड म्हणजे CH3ON डबल बॉन्ड O लिहायचं आहे. एवढंच फक्त या रिॲक्शन मध्ये बघा. KO N डबल बॉन्ड O दॅट इज पोटॅशियम नायट्राइड प्लस ClCH3 म्हणजे KCl तयार होणार. मग राहिलं काय? CH3ON डबल बॉन्ड O दॅट इज कॉल्ड ॲज मिथिल नायट्राइट. बरोबर ना? प्लस KCl. या पद्धतीची नेक्स्ट रिॲक्शन आहे ऍक्शन ऑफ सिल्वर नायट्राइड. आता पोटॅशियम नायट्राइडच्या ऐवजी आपण काय वापरतोय? सिल्वर नायट्राइड वापरतोय. बघा पुन्हा काय होणार आहे? नायट्रो अल्केन तयार होतील. नायट्रो अल्केन कशी रिॲक्शन होणार आहे? व्हेन अल्किल हॅलाइड आर हीटेड विथ सिल्वर नायट्राइट नायट्रो अल्केन इज ऑब्टेन्ड. आता रिॲक्शन कशी होणार आहे बघा. नायट्रो अल्केनची AgO म्हणजे K होतं तिथे Ag लिहिलं. ON डबल बॉन्ड O प्लस XR RON डबल बॉन्ड O प्लस AgX. ह्यामध्ये काय बदल आलाय का हो? नाही. पण अल्कोहोलिक KCl आणि अल्कोहोलिक सिल्वर सायनाइड मध्ये मात्र फरक आहे. इथं काय फरक आहे का? नाही. AgO प्लस AgON डबल बॉन्ड O प्लस XR gives RON डबल बॉन्ड O प्लस AgX. Example, when silver nitride is heated with methyl chloride, it gives methyl nitride. Example, AgON double bond O plus ClCH3 gives CH3O N double bond O plus AgCl. So that is the reactions. म्हणजे इथपर्यंतच्या सगळ्या आपल्या केमिकल प्रॉपर्टीज आपण बघितल्या. नेक्स्ट महत्वाचा पार्ट आपण चालू करण्यापूर्वी पुढच्या लेक्चरला आपण बघणार आहे SN1 रिॲक्शन आणि SN2 रिॲक्शन्स. एका लेक्चरमध्ये SN1 बघू आणि एका लेक्चरमध्ये SN2 मध्ये बघू. त्यापैकी बघण्यापूर्वी ह्या मेकॅनिझम ऑफ SN रिॲक्शन म्हणजे काय आहे ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. SN मीन्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, त्यांचं मेकॅनिझम आपल्याला एक म्हणजे SN1 बघायचं आहे. त्या रिॲक्शनचं मेकॅनिझम म्हणजे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. 1 चा अर्थ काय? युनिमॉलिक्युलर रिॲक्शन, त्याचं मेकॅनिझम.
आणि 2 म्हणलं की न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन बाय मॉलिक्युलर रिॲक्शन. याचं मेकॅनिझम बघायचं. परीक्षेमध्ये 4 मार्काला प्रश्न विचारला जातो, हे लक्षात ठेवा. एक्सप्लेन मेकॅनिझम ऑफ अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ मिथिल ब्रोमाइड, मिथिल क्लोराइड, मिथिल आयोडाइड, किंवा एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड किंवा क्लोराइड किंवा आयोडाइड. मेकॅनिझम हे आमचं म्हटलं की SN1 SN2 हे लक्षात ठेवायचं. मग याच्यामध्ये काय आहे, 2 मेकॅनिझम्स आहेत, मी आता सांगितले त्याप्रमाणे. इट इज अ मेकॅनिझमचा अर्थ काय बघा, इट इज अ स्टेप बाय स्टेप डिस्क्रिप्शन ऑफ एक्झॅक्टली हाऊ द रिॲक्टंट्स आर ट्रान्सफॉर्म्ड इनटू प्रॉडक्ट इन ॲज मच डिटेल्स ॲज पॉसिबल. म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण डिस्क्रिप्शन बघणार आहोत. कशाचं बघायचं आहे, रिॲक्टंटचं ट्रान्सफॉर्मेशन प्रॉडक्टमध्ये होत असताना कोणकोणत्या स्टेप्स होत आहेत ते आपण डिटेल्समध्ये बघणार आहे. त्या स्टेप बाय स्टेपच्या रिॲक्शनलाच, ट्रान्सफॉर्मेशनलाच आपण काय म्हणतोय, मेकॅनिझम म्हणतोय. सिम्पली डेफिनेशन कशी आहे, इट इज अ स्टेप बाय स्टेप डिस्क्रिप्शन ऑफ एक्झॅक्टली हाऊ द रिॲक्टंट्स आर ट्रान्सफॉर्म्ड इनटू प्रॉडक्ट in as much detail as possible. पॉसिबल आहे तेवढंच आपल्याला द्यायचं. नेक्स्ट, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. द रिॲक्शन इन विच an atom or group of atom in a reactant is replaced by an attacking nucleophile is called nucleophilic reaction. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे काय आहे, रिॲक्शन आहे. त्यामध्ये काय होतंय, इन विच अन ॲटम और ग्रुप ऑफ ॲटम इन द रिॲक्टंट इज रिप्लेस्ड बाय अन अट्रॅक्टिंग न्यूक्लियोफाइल कॉल्ड न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. मग याचे टाइप्स आपण बघितलेत की ते आहेत, 2 आहेत. इन नेक्स्ट लेक्चर वी हॅव टू डिस्कस द टाइप्स. थँक यू.